नमस्कार मित्रांनो, माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आजचा व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही बघितलं असेल गेल्या काही दिवसांपासून की मी म्हणजे जेवणाचे व्हिडिओ खूप बनवते आणि मी शॉर्ट्स पण टाकत असते मी जे काही बनवते ते. तर मी ॲक्च्युली एक वर्किंग वुमन आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की मी एवढ्या म्हणजे स्वयंपाक कसा बनवते, वेळ कसा काढते आणि सगळ्या गोष्टी कशा काय मॅनेज होतात. तर खरं म्हणजे मला जेवणाची खूप आवड आहे आणि मला जेवण बनवायला आवडतं. मला खाऊ घालायला पण तेवढंच आवडतं आणि मी स्वतः खाण्यापेक्षा मला असं वाटतं की मी दुसऱ्यांना बनवून खाऊ घालावं आणि त्यांना ती गोष्ट आवडावी हे सुद्धा मला म्हणजे असं वाटतं. आणि मी माझ्या मनाने सुधार करत असते प्रत्येक गोष्टीमध्ये की एखादी रेसिपी जर माझ्याकडून चुकली तर मग मला असं वाटतं की मी नेक्स्ट टाईम ती व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करेन आणि मी त्या गोष्टी लक्षात ठेवते आणि माझ्या लक्षात पण खूप राहतं एखादी रेसिपी बनवताना की माझ्याकडून लास्ट टाईम काय झालं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि मी त्या गोष्टी पुन्हा करत नाही. तर आजचा व्लॉग पण सेम तसाच आहे. आज मी बनवणार आहे एक मस्त छान अशी मटणाची भाजी. तर ती प्रोसेस मी तुम्हाला तुमच्यासोबत पूर्ण शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की ट्राय करून बघा मी बनवते तशी मटणाची भाजी. नक्कीच तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. तर आज शनिवार त्यामुळे मग मस्त मटण आणलं आणि ते मी आता थोडंसं उकडायला टाकलंय शिजायला. ते एकदम साधं सिंपल आणि इथे कांदा टाकलाय भाजायला कारण मी भाजी बनवणार आहे काळ्या मसाल्याची. तर त्यासाठी मस्त थोडा भाजलेला मसाला मी वापरते आणि दुसरा जो मसाला मी टाकणार आहे भाजीमध्ये तो घरगुती मसाला आहे. खूप वेळ वाफवून घेतलं मी. थोडं वरती ताट ठेवलं त्याच्यामध्ये पाणी ते पण त्यामध्ये टाकून घेतलं आणि वरतून मी आणखी थोडं पाणी ॲड करत आहे. सूप जास्त काढणार आहे मी कारण जर सत्य म्हणला तर मग त्याला थोडं काढून देईल. तर आता मस्त कुकरला झाकण लावून आणि ते होऊ देते. साधारण 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये एकदम परफेक्ट शिजून जाईल. खोबरं आता हे किसून घ्यायचंय मला. एवढं पूर्ण टाकणार नाहीये मी, हे खूप होऊन जाईल. यातला मी एवढाच भाग टाकेन. तर खोबरं किसून घेते. खोबरं मस्त किसून घेतलं. आता लसूण तर लसूण सोलायला आता एक्सपर्टला देऊया. लसूण सोलून कांद्यामध्ये खोबरं पण टाकून दिलंय आणि त्यामध्ये अर्धा इंच आलं आणि आल्यानंतर लसूण बाकी आहे तर लसूण पण घेऊन येते. बस तर खूप झाला एवढा. यात पण मी बस एवढाच टाक. तर मसाला मस्त झालाय भाजून आपला. तर हा थोडासा थंड व्हायला ठेवते आणि मग मिक्सरमधून बारीक करून घेते. याच्यामध्ये मी कांदा, त्यानंतर खोबरं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर एवढं सगळं मस्त भाजून घेतलं. आणि हे आता तुम्ही हवं तर यामध्ये धने टाकू शकता, खसखस टाकू शकता, त्यानंतर लाल मिरची टाकू शकता, काश्मीरी मिरची टाकू शकता भाजून. पण मग ते खूप तिखट होऊन जातं आणि मला एवढं म्हणजे आवडतं मला खायला, पण मग ती जी मिरची असते ना त्याने जास्त त्रास होतो मला, त्यामुळे मग मी नाही खात. तर मी हे बनवून घेते साधा मसाला आणि त्याच्यामध्ये मग घरचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून मग मी भाजी बनवते. अगदी सोपी. तर ऑलमोस्ट माझी भाजीची पूर्ण तयारी झाली आहे. आता फक्त राहिलंय ते म्हणजे भात टाकायचा आहे मला. तर भात पण लगेच टाक. एक पूर्ण वाटी तांदूळ आणि माझा विचार चाललाय की जिरा राईस बनवावा. तर जिरा राईस बनवू. भात मी बनवते. तर जिरा राईस बनवत आहे. तर पहिले तर तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा. तेल पूर्णपणे तापलेलं नाहीये पण आता तापेल कारण गॅस फुल होता. जिरा थोडंसं भाजलं की त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकेल आणि मग त्यामध्ये 1 फ्लॅट चम्मच मीठ आणि वरतून मग पाणी.
पाणी टाकून मग थोडी उकळी आली की लगेच त्यामध्ये तांदूळ धुवून टाकून देईल. 1 चमचा काळा मसाला आणि त्याच्यामध्ये हे जो मसाला बनवला तो टाकू आणि आता हा मस्त परतून घ्यायचा. मसाल्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते कारण मी मटण शिजवलं त्यामध्ये पण मीठ घातलंय, तर मग याच्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकलं, अर्धा चम्मच. आणि आता हे मी थोड्या वेळ झाकून ठेवेल. थोड्या वेळाने बघा त्याला कसं आणखी तेल सुटेल. मटण पण शिजलंय आणि मी आधी पण सांगितलं थोडा रस्सा काढायचा होता, तर मग मी रस्सा उरेल यातून एवढं बनवलंय. आता थोडं सत्यमला देते खायला. गरम आहे. भात झालाय. कमी गॅस करून त्यावरती प्लेट ठेवते. आता बघूया मसाला. मसाला मस्त व्यवस्थित परतलाय आणि त्याला तेल पण सुटलंय. जसं मी सांगितलं होतं, मी भाजीला तेल कमी वापरते, पण मसाले आपण जे मसाले टाकतो ना त्यालाच तेल सुटतं. ही एक छान ट्रिक आहे भाजी बनवण्यासाठी. मटण टाकून घेतलं. आता थोडा वेळ मिक्स करते आणि त्यामध्ये मी आणखी 1 ग्लास पाणी टाकणार आहे. आणि शेवटी मी आणखी एक गोष्ट टाकणार आहे की ज्यामुळे रस्सा थोडासा घट्ट राहायला पाहिजे. हे मी थोडं बेसन पीठ भाजून घेतलं होतं, हे पण मी भाजीमध्ये मिक्स करणार आहे. आता आपण मस्त बाजरीच्या भाकरी बनवून घेऊ. तर माझं सगळं जेवण तयार झालंय. मस्त मटणाची भाजी, त्यानंतर भात, बाजरीच्या भाकरी आणि सोबत कांदा आणि निंबू. जेवण इतकं पोटभर झालं होतं की आम्ही मग नंतर बाहेर चक्कर मारायला गेलो. तर थोडं बाहेर आम्ही पायीच फिरलो आणि नंतर मग म्हटलं की थोडंसं बाहेर जाऊन आणि सोडा वगैरे घेऊया, कारण आम्ही म्हणजे एरवीचं जात नाही. आज सुट्टीचा दिवस होता तर म्हटलं चला थोडंसं फिरून पण येऊ. तर होप सो तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल आणि नक्की ट्राय करा अशा नवीन नवीन रेसिपीज आणि बघत राहा माझे डेली व्लॉग्स. तोपर्यंत बाय बाय.